हॅलो. सो आज मी आणलेलं आहे चिकन आणि मी चिकन इतकं डिलिशियस बनवते ना. सगळ्यात भारी डिश माझी जी मी बनवते ती म्हणजे चिकनची भाजी, मटनची भाजी, फिश करी. या सगळ्या मी खूप छान बनवते आणि मी एवढं सगळं तर नाही दाखवू शकत, म्हणजे मला इतका वेळ पण नाही, म्हणून म्हटलं शॉर्टकट मी मसाला बनवला पटापट आणि फोडणी देताना म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवते. सो हे बघा. सो मसाला एकदम असं तेल सुटेपर्यंत त्याला करपू द्यायचं छान. त्याच्यात सगळं काही मी मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतलेलं आहे. भाजलेले एकदम असे थोडे भाजलेले कांदे ब्राउनिश होईपर्यंत, त्याच्यात टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक सगळं नाही का, टोमॅटो, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि कांदा मसाला जो मी म्हणजे पर्सनली यूज करते, मला खूप आवडतो, बनवून घेतला आहे असा नाही का. आणि इकडे हे चिकन शिजवून ठेवलेलं आहे. त्याच्यात मी जास्त काहीच नाही घालत, फक्त जिरा राईची फोडणी देते आणि बाकी सगळं मी मसाल्यात ॲड करते. ओके. आणि भाजी इतकी डिलिशियस लागते ना, म्हणजे जो कोणी माझ्या हातची भाजी खातं ना त्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर निघतो, हां वा क्या टेस्ट आहे. कशी बनवली प्लीज मला रेसिपी सांगा. सो जेव्हा केव्हा मला निवांत असा वेळ असेल मी ही रेसिपी नक्की शेअर करेल. पण आत्ता तर मी हे दाखवलं आहे आणि लास्टला मी तुम्हाला दाखवेल की करी माझी कशी बनते नाही का. आणि भाकरीसोबत, चपातीसोबत, राईससोबत, कशासोबतही खाल्ली ना तर टेस्ट सो डिलिशियस, माझ्या तोंडाला पाणी सुटते. सो मी तुम्हाला रेडी झाल्यावरती दाखवणार आहे भाजी माझी, चिकनची करी कशी दिसते नाही का. आणि टेस्ट मी तर घेणारच आहे. तुम्ही फक्त बघा. सो असं तेल सुटेपर्यंत छान मसाला, थोडंसं मी त्याच्यात सूप ॲड केलेला आता नाही का, झणझणीत असा आवाज येतो नाही का. सो आता मी त्याच्यात सूप ॲड करेल आणि लास्टला तुम्हाला भाजीचा रिझल्ट दाखवते. सो इकडे खूप छान अशी भाजी रेडी झालेली आहे. यू कॅन सी. वरून मी छान अशी खूप सारी कोथिंबीर तिच्यात घालते अँड यू कॅन सी भाकरीसोबत वाव, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटतंय छान. अजून तिला थोड्या वेळात खूप असं छान तरी सुटणार आहे, तरण काय जे बोलतात नाही का ते येणार आहे. आणि इकडे भाकरी रेडी होतीये छान. अरे माझी भाकरी जळून जाईल. काय रे बेटा, ये हो